शुद्धतेचा आनंद, आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. भिलवडीत कायदेविषयक जनजागृती शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवण्याचे आवाहन. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली आणि भिलवडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयामध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गिरिजेश कांबळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कायद्याचे समाजातील महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट केलं की प्रत्येक नागरिकाने केवळ आपल्या हक्काचा विचार न करता कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी शासनाने केलेल्या विविध कायदे आणि तरतुदींची माहिती देत त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबीय आणि समाजाने सजग राहणं गरजेचं असल्याचे सांगितले. यासोबतच बक्षीसपत्र, मृत्यूपत्र बनवताना घ्यावयाची काळजी, महिला व लहान मुलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे आणि सध्याच्या काळात मोबाईल वापरताना घ्यावयाची खबरदारी यावर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केलं. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करत त्यांनी वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहन चालकता आणि अपघातानंतरच्या कायदेशीर प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी पलूस येथील पॅनेल विधिज्ञ ॲडव्होकेट SM वाघमारे यांनी संविधानाची माहिती सांगून नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्याविषयी प्रभावी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित नागरिकांनी गिरिजेश कांबळे यांच्याशी थेट संवाद साधून विविध कायदेविषयक शंका विचारल्या, ज्यांचे त्यांनी अत्यंत समर्पक उत्तरे देऊन निरसन केलं. अशा उपक्रमांमुळे नागरिक अधिक सजग आणि जबाबदार बनतात आणि हे लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम असल्याचे कांबळे यांनी नमूद केलं. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य विजय कोगनोळे यांनी केले, तर साहित्यिक सुभाष कवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सहाय्यक नितीन आंबेकर, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि भिलवडी पोलिसांचे आभार मानत भविष्यातही असे उपक्रम राबवण्याची विनंती केली. ठाण्याच्या वतीनं आज कायदेविषयक जनजागृती शिबिर इथं भिलवडी इथं हे आज घेण्यात आलं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव माननीय श्री गिरिजेश कांबळे साहेब, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सांगली यांच्या अध्यक्षतेखाली आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय भगवानरावजी पालवे साहेब यांच्या सहकार्यानं या ठिकाणी जे शिबिर घेण्यात आलं हे लोकांच्यामध्ये विशेष जनजागृती करण्याच्या दृष्टीनं अतिशय मोलाचं असं हा कार्यक्रम झालेला आहे.